नमस्कार मित्रांनो, नोकरी विषयी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या सरकारी कार्डांविषयी बोलणार आहोत। आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड दोघांचं नाव सारखं वाटत असलं तरी त्यांचं काम पूर्णपणे वेगळं आहे। बऱ्याच लोकांना या दोन्ही कार्डचा फरक समजत नाही, म्हणून आज मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आभा कार्ड म्हणजे काय आपण पाहूया। आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट। सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाचा डिजिटल हेल्थ आयडी तयार व्हावा म्हणून हे कार्ड सुरू केले आहे। आभा कार्डचं मुख्य काम काय आहे? तुमच्या आरोग्याशी संबंधित सगळे वैद्यकीय रेकॉर्ड एकाच ठिकाणी साठवणं। तुम्ही कुठे एक्सरे केलाय, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट हे सर्व डेटा डिजिटल स्वरूपात ठेवणे। डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन, मागील उपचारांची माहिती, तुम्ही पूर्वी कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले होता, काय औषधे घेतली होती, ही सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते। म्हणजे तुम्हाला फाईल्स, रिपोर्ट, पेपर सांभाळून फिरायची गरज नाही। फक्त आभा नंबर द्या आणि डॉक्टर लगेच तुमचा हिस्ट्री बघू शकतो। तर आभा कार्डची पात्रता काय आहे? भारतातील कोणताही नागरिक हे कार्ड करू शकतो। यासाठी कोणत्याही वयाची अट, जात आणि उत्पन्नाच्या अटी नाहीत। तर आभा कार्ड मध्ये काय मिळत नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आभा कार्ड हे इन्शुरन्स कार्ड नाही, यात कोणताही विमा मिळत नाही। हे फक्त आरोग्याची माहिती साठवण्याची डिजिटल हेल्थ आयडी आहे। आता पाहूया दुसरा आणि जास्त चर्चेत असलेलं कार्ड, ते म्हणजे आयुष्यमान कार्ड। हे कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत दिलं जातं। याला बरेच जण गोल्डन कार्ड म्हणूनही ओळखतात। तर हे कार्ड काय करतं? पात्र कुटुंबांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो। मोठमोठ्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्येही हे कार्ड चालतं। कॅशलेस उपचार म्हणजे तुम्हाला 1 रुपयाही भरावा लागत नाही। हे उपचार कोणासाठी लागू आहेत? ज्यांचे ऍक्सिडेंट, मोठी ऑपरेशन्स, गंभीर आजार, तातडीची परिस्थिती आहे यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे। लहान सर्दी, खोकला, ताप यासाठी नाही। हे प्रामुख्याने मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी दिलं जातं। तर आयुष्यमान कार्ड कोण काढू शकतं? ज्यांचं ऑनलाईन रेशन कार्ड आहे। या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचं वेगळं कार्ड काढू शकते, पण सर्व नागरिक काढू शकत नाहीत। फक्त पात्रतेनुसारच तुम्हाला कार्ड काढता येईल। तर आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यातला फरक समजून घ्या। आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ आयडी आहे। यामध्ये वैद्यकीय रेकॉर्ड सेव्ह होतात। देशभरात कुठेही उपचारासाठी उपयोग होतो याचा, त्यासाठी कोणताही विमा नाही। सर्वजण हे कार्ड काढू शकतात। तर आयुष्यमान कार्ड हे हेल्थ इन्शुरन्स कार्ड म्हणून ओळखले जाते। दरवर्षी 5 लाखांपर्यंतचा तुम्हाला मोफत उपचार मिळतो। कॅशलेस सुविधा मिळते। फक्त पात्र कुटुंबांनाच हे कार्ड मिळतं आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये कार्ड मान्य आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर आभा कार्ड हे तुमची हेल्थ हिस्ट्री दाखवतं, तर आयुष्यमान कार्ड हे तुमच्या हॉस्पिटलचं खर्च भरतं। तर कार्ड काढायचं कसं? तर आभा कार्ड हे पूर्णपणे मोफत आहे आणि ते काढायलाही सोपं आहे। तर आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पात्रता लागते। दोन्ही कार्ड मोबाईलवरूनच करता येतात। तर मित्रांनो, आशा आहे की आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड मधला फरक पूर्णपणे समजला असेल। हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा, कारण प्रत्येक घरात ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।